सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमच्या घरात 7 घोड्यांचा फोटो आहे का? माहिती आहे का? हा फोटो नशीब बदलू शकतो. घरात पैसा अडकतोय, काम करूनही यश मिळत नाही, घरात सतत नकारात्मक वातावरण वाटतंय का? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत पुराणामध्ये सांगितलेलं 7 घोड्यांचं गुपित जे नशीब बदलू शकतं. घरात सूर्यदेवाच्या रथाचे 7 घोडे असलेला फोटो लावणे फार शुभ मानले जाते. यामागे धार्मिक वास्तुशास्त्रीय असे कारणे पण आहेत. हिंदू धर्मानुसार सूर्यदेवाचा रथ 7 घोडे ओढतात. याचा उल्लेख विष्णू पुराण आणि भागवत पुराणामध्ये स्पष्टपणे आढळतो. हे 7 घोडे म्हणजे काय? 7 सूर्यकिरण, 7 दिवस, 7 रंग आणि जीवनातील 7 ऊर्जा शक्तीचे प्रतीक आहेत. सूर्यदेव आणि 7 घोड्याचा संबंध. हिंदू धर्मामध्ये सूर्यदेवाला ऊर्जेचा देव, जीवनदाता आणि तेजाचा स्रोत मानलेला गेला आहे. विष्णू पुराण आणि भागवत पुराणात स्पष्ट उल्लेख केला आहे की सूर्यदेवाचा रथ 7 घोडे ओढतात आणि हा रथ संपूर्ण विश्वाला प्रकाश देतो. हे 7 घोडे सामान्य नाहीत, हे आहेत 7 दैवी शक्तीचे प्रतीक. विष्णू पुराणानुसार सूर्यदेवाचा रथ अरुण नावाचा सारथी चालवतो आणि 7 घोडे म्हणजे सप्तकिरण स्वरूप ऊर्जा आहेत. सूर्यदेवाच्या सारथी जो रथ चालवतो, जो सारथी आहे, त्याचं नाव अरुण असं आहे, असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. भागवत पुराणामध्ये सांगितलेलं आहे की या 7 घोड्यामुळे दिवस, रात्र, ऋतू आणि कालचक्र चालते. म्हणजेच 7 घोडे केवळ एक चित्र नाही, ते काळ, ऊर्जा, जीवनशक्तीचा स्रोत आहेत. आता आपण 7 घोड्याचा आध्यात्मिक अर्थ बघूयात. 7 घोडे काय दर्शवतात? आठवड्याचे 7 दिवस, सूर्याचे 7 रंग, शरीरातील 7 चक्र, 7 ऊर्जा शक्ती आणि जीवनातील 7 यशाचे मार्ग. म्हणूनच घरात हा फोटो ठेवणे म्हणजे सूर्यदेवाची कृपा घरात आणणं होय. 7 घोडे आपल्याला दर्शवतात आणि फोटो ठेवणं म्हणजे काय काय वास्तुशास्त्राचे फायदे सुद्धा आहेत आपल्या वास्तुशास्त्रामध्ये. हे फोटो ठेवले तर कोणते फायदे आहेत आपल्याला? घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, आर्थिक अडचणी दूर होतात, करिअर ग्रोथ वाढतो, व्यवसायात वेग वाढतो, मानसिक ताण कमी होतो, घरात सुख शांती निर्माण होते. विशेषतः जे लोक नोकरीत अडकले आहे, पैसा येऊन टिकत नाही, त्यांनी हा उपाय नक्की करावा. किंवा एखाद्याचं आपल्या घरात मुलाचं शिक्षण झालेलं आहे पण नोकरी लागत नाही, तर हा फोटो अवश्य लावावा, त्याचा फायदा होतोच आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो, हा फोटो कुठं लावावा? तर 7 घोड्याचा फोटो लावताना दिशा फार महत्त्वाची असते. पूर्व दिशा सर्वात शुभ मानली, कारण ही सूर्याची दिशा मानली जाते, सूर्य उगवतो तिथून. आणि हा फोटो कुठं लावायचा? तर बेडरूममध्ये लावायचं नाही, स्वयंपाकघरात लावायचं नाही, हॉलमध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये हा फोटो लावायचा. फोटो लावताना काही लोक चुका करतात. अनेक लोक चुकीचा फोटो लावतात आणि फायदा मिळत नाही असं म्हणलं जातं. तर ह्या चुका आपण टाळायच्या. काय? बसलेले घोडे लावायचे नाहीत, थांबलेले घोडे लावायचे नाहीत, मागे फिरलेले घोडे लावायचे नाहीत, तुटलेला फाटलेला फोटो लावायचा नाही, अंधारात ठेवलेला फोटो लावायचा नाही. काय नियम पाळायचं की हे पळणारे घोडे पाहिजेत. म्हणजे 7 घोडे पुढे जाताना दिसणारे असावे. म्हणजे याचा अर्थ काय? प्रगती, वेग आणि यश असा होतो. आणि हा फोटो कोणत्या दिवशी लावायचा? हा फोटो तसं पाहिलं तर रथसप्तमीच्या दिवशी लावावा, कारण सूर्यजयंती असते. आपल्याला त्या दिवशी नाही लावणं झालं, रविवारी हा फोटो लावा, कारण सूर्याचा वार रविवार असतो. आणि त्याच्यामध्ये एक उपायसुद्धा आहे, तो उपायसुद्धा आपण करायचा. काय उपाय करायचा की आपण ह्या फोटोच्या समोर अगरबत्ती लावायची, सूर्यदेवाला नमस्कार करायचा आणि ओम सूर्याय नमः असं 11 वेळा म्हणायचं. त्यामुळे काय होते? फोटोची ऊर्जा दुप्पट होते असं म्हणले. आणि खरे अनुभव सुद्धा अनेक लोकांनी हा उपाय केल्यावर सांगितले आहेत की नोकरी लागलेली आहे, प्रमोशन मिळालेले आहे, व्यवसाय चालू झाला आहे, घरात शांतता आली आहे, असं सुद्धा अनुभव आपल्याला सांगितलेले आहेत. कारण सूर्यदेव म्हणजे साक्षात ब्रह्मांडाची ऊर्जा. जीवनात प्रकाश हवा असेल, अंधारातून बाहेर यायचं असेल, आजच घरात 7 घोड्याचा फोटो लावा. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय ऐकणाऱ्याला तर फायदा होतोच आहे, त्यासोबत शेअर करणाऱ्याला सुद्धा जास्त फायदा होतो.
म्हणून हा व्हिडिओ किमान 3 सूर्यभक्तांना शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय सूर्यदेव लिहा. असेच चमत्कारी उपाय, पुराण रहस्य आणि वास्तुज्ञानासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जय सूर्यदेव.